नमस्कार. चंदन गाभा या यूट्यूब चॅनलवरच्या मनात आलं म्हणून या ललित लेखांच्या श्राव्य मालिकेत आज ऐकूया समृद्धी भालवणकर हिनं पाठवलेला लेख. नोकरी करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला रजा घेताना, सुट्टी घेताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. उगाच आलं मनात म्हणून बुट्टी काही कुणाला मारता येत नाही. पण या तरुणीला असं वाटतंय की काही प्रकारच्या कामांमध्ये तशी बुट्टी मारता येते. बघूयात समृद्धी भालवणकर काय म्हणतीये ते. लेखाचं शीर्षक आहे मनात आलं म्हणून बुट्टी. अगं आहेस कुठे तू हल्ली? भेटणं सोड, कॉल मेसेजला रिप्लाय सुद्धा करत नाहीस वेळेवर. बरं, परवाच्या कार्यक्रमाचं लक्षात आहे ना? मला तू तिथे हवी आहेस म्हणजे हवी आहेस, आधीच सांगून ठेवते. आज खूप दिवसांनी तिच्याशी फोनवर बोलत असल्यामुळे मीही हॅलो सुद्धा न म्हणता एका दमात सगळं बोलून टाकलं. बघू ग, मी नक्की प्रयत्न करेन यायचा, पण खूप वर्कलोड आहे ग. रजाई मोजक्याच मिळतात. कॉलेज सारखं वाटेल तेव्हा बुट्टी नाही मारता येत आता. विद्यार्थी दशा संपून नव्यानच जॉबला लागलेली माझी मैत्रीण मला सांगत होती. तिला दुसऱ्या दिवशीची तयारी करायची असल्यानं माझ्याशी मोजून 5च मिनिटं बोलली आणि तिनं फोन ठेवून दिला. इकडे माझं विचारचक्र मात्र जोरात फिरायला लागलं. पूर्वीची बलुतेदारी व्यवस्था कालबाह्य झाल्यापासून पैसे ही माणसाची अगदी मूलभूत गरज बनली आहे. हे पैसे कमवण्याचं अनेकविध मार्ग असतात. त्यासाठी अगदी बालवर्गापासूनच कळत न कळत विविध एम्प्लॉयबिलिटी स्किल्स आपण शिकतच असतो. 5वी 8वीची स्कॉलरशिप परीक्षा, त्यानंतर 10वी 12वी बोर्डाच्या परीक्षा, मग महाविद्यालय, या सर्व टप्प्यावर एवढं पार झालं की लाईफ सेट, अशा गोड गैरसमजात आपण असतो. मग कॉलेज संपल्यानंतर मात्र लाईफ सेट करण्यासाठीची खरी धडपड सुरू होते आणि सगळे गैरसमज हळूहळू दूर व्हायला लागतात. आता तर शाळा कॉलेजमध्ये असताना मिळणाऱ्या दिवाळी, उन्हाळा आणि काहींना तर रविवारच्याही सुट्ट्या विसरायला लागतात. मोजक्याच रजांवर समाधान मानायला लागतं. शिवाय कामाच्या ठिकाणचे ताणतणाव, स्पर्धा, चढाओढ याबद्दल तर बोलायलाच नको. आता या सगळ्यांपेक्षा वेगळं असं एक प्रोफेशन आहे बरं का. आता याला नोकरी म्हणावं की व्यवसाय हे मात्र मला कळत नाही. कारण सतत फिरतीवर राहून करायचं हे काम आहे. म्हणजे एकाच दिवसात किमान 5-6 ठिकाणी तरी यांची फिरती असते. प्रत्येक ठिकाणी अगदी ठराविक वेळच हे उपस्थित असतात. आपलं काम जमणं हेच याचं क्वालिफिकेशन असतं. त्यांच्या प्रोफेशन इतक्या रजा इतरांना क्वचितच मिळत असतील. बरं, यांना रजा घ्यायला अर्ज, कोणाची परवानगी लागतेच असं नाही. हक्काच्या रजांशिवाय कितीही दिवस पेड लीव्ह घेता येते. त्यांचे कुटुंबीय, सण समारंभ, स्वतःचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य याबाबत अत्यंत जागरूक असणारे हे लोक असतात. वर्कोहोलिझम वगैरेचा त्रास त्यांना काही होत नाही. शिवाय परत आल्यानंतर रजेचं कारण सांगणंही त्यांना बंधनकारक नसतं बरं का. आजूबाजूला स्पर्धा कितीही वाढू देत, यांचं स्थान मात्र कायम सुरक्षित असतं. इनफॅक्ट कामाच्या नवनवीन संधी स्वतःहून यांच्याकडे चालत येत असतात. त्यामुळे त्यांना हवं तेव्हा हे आनंदानं कोणत्याही किंतु परंतु मनात न आणता काम सोडू शकतात. आणि यांनी काम सोडू नये याची अतोनात काळजी त्यांच्या वरिष्ठांना घ्यावी लागते. त्यांचे सहकारी त्यांच्याशी स्पर्धा तर करत नाहीतच, उलट त्यांना साथच देतात. यांचं काम मात्र प्रचंड दमवणारं असतं, हेही तितकंच खरं. ओळखलत ना श्रोते हो की मी कुणाबद्दल बोलतेय ते? अहो, आपल्या घरात नित्य नेमानं ज्यांचा हात फिरल्यामुळे आपलं घर चकचकीत दिसतं, त्या आपल्या सगळ्यांच्या मोस्ट वॉन्टेड मदतनीस मावशी. या प्रोफेशनला कधीही बुट्टी मारता येते असं समृद्धीला वाटतंय बरं का. आणि म्हणूनच तिनं लेखाला नावच असं दिलंय की मनात आलं म्हणून बुट्टी. समृद्धी भालवणकर हिचा एक लेख आपण आज ऐकला. मनात आलं म्हणून या मालिकेसाठी तुम्हालाही काही पाठवायचं असेल
तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या पत्त्यावरती आवर्जून मेल करायला हरकत नाही. आणि हा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.